नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत आहे. आजची जी अपडेट आहे 2024-25 राहिलेल्या शेतकऱ्याच्या थकीत अनुदानासंदर्भातील आहे. 2024-25मध्ये महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये पावसामुळे अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी तलाठी व संबंधित कृषी विभागाची स्टाफ आपल्याकडे आलेले होते. त्या स्टाफच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित शेतकऱ्याच्या पंचनाम्यासाठी कागदपत्रे घेऊन ई-के-वाय-सीसाठी पूर्तता करण्यात आली होती. या ई-के-वाय-सीच्या माध्यमातून व्हीके नंबरवरून ई-के-वाय-सी करून शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देणे गरजेचे होते. पण 1 वर्ष झाले, 1 वर्ष होऊन सुद्धा 2024 व 25 या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रुपये आलेला नव्हता. आता काही शेतकऱ्याचे आले, काही शेतकऱ्याचे अडकले. त्याच्यामध्ये दुबार शेतकऱ्यांची ई-के-वाय-सी तांत्रिक कारणामुळे अनुदान पडण्यात विलंब झालेला होता. आता कालच 26 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिव असो, नाशिक असो, छत्रपती संभाजीनगर असो, अहिल्यानगर असो, पुढील जिल्ह्यामध्ये ई-के-वाय-सी झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती DBTच्या स्वरूपामध्ये शासनाने अनुदान वितरित करण्याला मंजुरी देण्यात आली. याच्यामध्ये जानेवारी ते मे संबंधित जे क्षेत्र आहे त्या क्षेत्राची पाहणी करून त्यांची पडताळणी करून संबंधित शेतकऱ्यांना ई-के-वाय-सीच्या माध्यमातून पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्या DBT स्वरूपामध्ये अनुदान मंजूर झालेले आहे. ह्याच्यामध्ये जे उशिराबाधित क्षेत्र होते ऑक्टोबर-नोव्हेंबर यामध्ये रायगड आहे, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, ह्या जिल्ह्यासाठी 64,70,000 रुपये इतका निधी शासनाने मंजूर केलेला आहे. आता महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आलेला आहे की किती दिवस झाले शेतकऱ्याची ई-के-वाय-सी करून सुद्धा त्यांच्या न्याय हक्काचे जे अनुदान होते ते मंजूर झालेले नव्हते. ज्या टायमाला शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लोकप्रतिनिधी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वाचा फोडली, त्या टायमाला चालू अधिवेशनामध्ये शासनाने तात्काळ लाभ दिलेला आहे. शासन शेतकऱ्यांच्या न्याय हितासाठी आपल्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सध्या शेतकऱ्यासाठी संबंधित याच्यासाठी अर्थसंकल्प चालू आहे. त्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेली आहे की शेतकऱ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावे यासाठी लोकप्रतिनिधी माध्यम आवाज उठवण्यात येते. त्या टायमाला आता शेतकऱ्यांना DBTच्या माध्यमातून लवकरात लवकर गारपीट असो, अतिवृष्टी अनुदान असो, आता पीक विमा ह्याचा बी प्रश्न आहे. आता पुढल्या थोड्याच दिवसामध्ये पीक विम्याचा प्रश्न DBTच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित होईल. आता संबंधित त्याचा व्हिडिओ आपण जसं शासनाची अपडेट देईल तसं आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देत राहू. आणि आपण सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल काढलेलं आहे. ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, दिव्यांग योजना, शासकीय जी योजना आहे सर्व योजनेचं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जनसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. धन्यवाद.